मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मृत मेहुण्याला अंत्यकाळी दिलेलं वचन आनंदरावांनी पुरं करून दाखवलं. पुरुषोत्तम फाशी गेल्यापासून 4 महिन्यांच्या आतमध्ये अस्सल गुन्हेगार पुराव्यानिशी सापडला. या किमयेचं खरं श्रेय आनंदरावांच्या अविश्रांत धडपडीला आणि अखंड धावपळीला द्यावं लागेल. पण त्यांची पत्नी सावित्री हिनं त्यांच्या मागं सारखी टोचणी लावली नसती तर कदाचित ही बिकट कामगिरी यशस्वी झालीही नसती, हेही तितकंच खरं. प्रथम आनंदरावांनी गावोगाव हिंडून जिथं जिथं भागीचे धागे दोरे मिळत गेले तिथून त्यांच्या आधारानं तपास करीत करीत सरते शेवटी शिरढोण गावी भागीला शोधून काढलं. बळीरामनं केलेल्या जुलमी अन्यायामुळे ती बिचारी अंतर्बाह्य पिचून गेली होती आणि रात्रंदिवस त्याच्यावरती जळत होती. तिनं खरीखुरी हकीकत त्यांना सांगून टाकली. खुनाच्या रात्री पुरुषोत्तमला गुंगी आणणाऱ्या गोळ्या दारूतून देण्यात आल्या होत्या. हे कळल्यावर आनंदरावांना पुढचं सारं कोडं भराभर उलगडत गेलं होतं. ते भागीला घेऊन आपल्या एका ओळखीच्या मंत्र्यांकडे गेले व पुरुषोत्तमवर भयंकर अन्याय झाला असल्याची त्यांची खात्री करून देऊन या गुन्ह्याच्या फेर चौकशीची त्यांनी मागणी केली. मंत्र्यांनी गुप्त फेर तपास व्हावा असा सरकारी आदेश जारी करण्याची व्यवस्था केली. इन्स्पेक्टर साळुंके यांची या कामगिरीवरती नियुक्ती झाली. साळुंक्यांनी जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करून सुधारित दृष्टिकोनातून असा निष्कर्ष काढला की केसमधला श्याम नामक गूढ रहस्यमय प्राणी मेला नसून हयात आहे व खुनाच्या कटात त्याचा बराचसा हात आहे. आडगावात ज्या लोकांकडं बळीरामचं नेहमी जाणं येणं होतं त्यांची साळुंक्यांनी तपासणी केली अन त्यांना श्याम उर्फ शामराव दिवाणजी मिळून गेला. थोडासा पोलिशी इंगा दाखवताच श्याम वठणीवर आला आणि आपण श्याम या सहीनं बळीरामच्या सांगण्यावरूनच सगुनीला पत्र पाठवल्याचं त्यानं कबूल करून टाकलं. बळीरामनं आपल्याला 1000 रुपये द्यायचे कबूल केले होते म्हणून आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे वागलो. खुनाच्या दिवशी अकोळला हजर होतो पण प्रत्यक्ष खुनात आपला अजिबात हात नव्हता असंही त्यानं सांगितलं. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पण त्याची अटक गुप्त ठेवण्यात आली. अकोळला गुप्त वेशात राहून साळुंक्यांनी घटनेच्या प्रत्येक दुव्याची गुप्त चौकशी व सूक्ष्म अशी छाननी केली. तुक्या व बाळा बळीरामला खून प्रकरणी सामील होते ही त्यांची खात्री झाली. बळीराम सारखा धूर्त अपराधी आपला गुन्हा कधी कबूल करणारच नाही ह्याची त्यांना कल्पना होती. परंतु त्याच्या तोंडून कबुली जबाब वदवून घेणं अत्यंत आवश्यक होतं. त्याला आत्मस्वीकृती द्यायला प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या मनात दहशत निर्माण करून अपराधाच्या सततच्या टोचणीनं त्याच्या मेंदूला असह्य मानसिक यातना देऊन त्याचं मनोधैर्य पुरतं खच्ची करण्याचा त्यांनी डाव योजला. त्याला सगुनीच्या भूताच्या काल्पनिक जाळ्यात गुरफटवून घाबरून सोडवण्यासाठी एका लेडी कॉन्स्टेबलला सगुनीच्या भूताची भूमिका द्यायचं निश्चित करून ते सगुनीचा वेश, केशभूषा, लकबी इत्यादींचा तपशील विचारण्यासाठी त्या लेडी कॉन्स्टेबल सहित आनंदरावांच्या घरी आले. त्यांची योजना ऐकल्यावर सावित्रीनं सांगितलं, सगुनीला प्रत्यक्ष न पाहता ऐक्यू माहितीवर तिची नक्कल वठवणं फार अवघड आहे. तुमची युक्ती साधणार नाही. त्यापेक्षा ती भूमिका मला करायची तुम्ही संधी द्या. आनंदरावांनी थोडे आढेवेढे घेऊन तिच्या म्हणण्याला संमती दिली. सावित्री सगुनीच्याच बांध्याची होती व दोघींच्या रूपातही पुष्कळसं साम्य होतं. कमतरता होती ती मेकअपनं भरून काढण्यात आली. ही सगुनीच्या भूताची ट्रिक अपेक्षेपेक्षाही प्रभावी ठरली व तिनं बळीराम भयंकर हबकून व खचून गेला. सगुनी अंधुक प्रकाशात दारात उभी असल्याचं दृश्य
त्यावेळचं तिचं धमकीचं भाषण आणि सगुनी तिच्या घराच्या गच्चीवर रात्री उभी असल्याचा देखावा एवढ्यापुरतीच कामगिरी सावित्रीला प्रत्यक्ष वठवावी लागली. सगुनीच्या खदखदा हसण्याचे आवाज आणि बळीरामच्या आत्मसमर्पणापूर्वीचं तिचं भाषण हे टेप रेकॉर्ड करून ठेवण्यात आलं होतं आणि टेप रेकॉर्डर्स विशिष्ट ठिकाणी छुपवून ठेवण्यात आले होते. योग्य वेळी टेप रेकॉर्डर चालू करणं व लाईट्स घालून पुन्हा सुरू करणं, तसंच कुत्र्याला विष घालून दूर फेकून देणं वगैरे सर्व प्रकार नाटकीय परिणाम साधण्यासाठी साळुंक्यांच्या माणसांनी अचूक कुशलतेनं हाताळले होते. सर्व पुरावा गोळा करून बळीरामला पकडण्याची सिद्धता होईतोपर्यंत साळुंक्यांनी त्याच्याच बंगल्यात मुक्काम ठोकून त्याला गाफील करून भ्रमात ठेवलं आणि योग्य वेळ येताच ज्याप्रमाणे सापळ्याभोवती आमिषाच्या लोभानं गिरट्या घालणाऱ्या उंदराला सापळ्याच्या तीक्ष्ण दातेरी पात्यांनी पकडावं, त्याप्रमाणे त्यांनी अचानक त्याच्यावरती झडप घातली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी तात्या व बाळा यांना धरून चावडीत आणलं. प्रथम ते काहीच कबूल करेनात, पण जेव्हा पोलिसांकडून त्या दोघांवर लाथाबुक्क्यांचा मारा सुरू झाला, पोलिशी दंडुके एकामागून एक अंगावर बरसू लागले आणि नागव्या देहावर नाजूक ठिकाणी जळत्या सिगरेटचे चटके बसू लागले, तेव्हा दोघांनीही बळीरामच्या सांगण्यावरून खोटे साक्षी पुरावे दिल्याचं मान्य केलं. बळीरामच्या जबानीवरून खुनाचा उद्देश व खुनाची तपशीलवार हकीकत लख्खपणे उजेडात आली. बळीराम अत्यंत खुनशी व नीच प्रवृत्तीचा माणूस होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सगुनीनं त्याला झिडकारलं आणि पुरुषोत्तम देखत त्याला माझ्या घरात पुन्हा पाऊल टाकू नकोस म्हणून बजावलं. हा घोर अपमान त्याच्या चित्ताला कायमचा जाळीत राहिला होता. तो वरवर लोकांना सांगू लागला की माझी मेहुणी मला मेली आणि मी तिला मेलो, परंतु वास्तविकपणे तिनं पुरुषोत्तमशी संबंध जोडला. या गोष्टीनं उलट मूळच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं होतं. त्याच्या मनात सूड भावना धुमसत होती. लोक तिच्या चारित्र्याबद्दल उघड उघड वेडवाकडं बोलत असत आणि ते ऐकलं की त्याच्या अंगाची लाही लाही होऊन जाई. पण सगुनीला पुरुषोत्तमचं भक्कम संरक्षण असल्यामुळं तो काही करू शकत नसे. अशी 3-4 वर्ष गेली. मध्यंतरी 1-2दा शेतीच्या वाटेवर ती त्याला दिसली होती. त्यानं गोडी गुलाबीनं बोलून तिच्याशी सलोखा करण्याचा डाव योजून पाहिला. तिला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. ती बोलली नाही व त्याच्या घरीही गेली नाही. नंतर तिला आपल्याकडे वळवण्याच्या हेतूनं त्यानं भागीशी संधान बांधलं. तुझ्याशी लग्न करीन असं मधाचं बोट लावून तिला फशी पाडलं. भागीमार्फत त्याला वेळोवेळी सगुनीची खबर मिळू लागली. एक दिवस भागीकडून त्याला कळलं की सगुनी आपली सारी इस्टेट पुरुषोत्तमच्या नावे करून देणार आहे. आपल्या हक्काची लाखाची इस्टेट दुसऱ्याला मिळणार हे पाहून तो भयंकर खवळून गेला. स्वतःच्या खळ्याच्या कामासाठी सगुनी 2-4 दिवस शेतावर जाऊन राहिली होती. ही संधी साधून तिच्या शेतातल्या झोपडीत जाऊन तो तिला भेटला व तिला दमदाटी करून तिचा हात धरून त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. सगुनीनं आपला हात हिसकावून घेतला आणि आपल्या 2-3 गड्यांना बोलावून त्याच्या तोंडावर थुंकून तिनं त्याला हाकलून दिलं. तिनं आपल्या तोंडाला डांबर फासलं. हा अपमान बळीरामला असह्य झाला. तो अतोनात चिडला व त्यानं तिला खतम करायचं ठरवून टाकलं. ही घटना सगुनीनं पुरुषोत्तमला सांगितली नाही. मात्र आपली इस्टेट त्याच्या नावे करण्याचा ती सारखाच हट्ट धरून बसली. खुनाच्या 1 आठवडा आधी पुरुषोत्तम व सगुनी 2 दिवस वणीच्या जत्रेला गेली होतीत. त्या मुदतीत बळीरामनं तिच्या झोपण्याच्या खोलीमधल्या धाऱ्याचे 2 गज सहज कोणाच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं एका माणसाला आत उतरण्या इतके वाकवून ठेवले होते. ही गोष्ट पोलीस चौकशीतही कुणाच्या लक्षात आली नव्हती. खुनाच्या आदल्या दिवशी बळीरामनं शामरावच्या हस्ताक्षरात श्याम नावाचं सगुनीला आडगावाहून एक चावट मजकुरानं भरलेलं प्रेमपत्र पाठवण्याची व्यवस्था केली. उद्देश हा की दुसऱ्या दिवशी पत्र मिळाल्यावर दोघांमध्ये खडाजंगी व्हावी. पुरुषोत्तमनं रागानं स्वतःच्या घरी निघून जावं व मग ते पत्र पोलिसांना मिळून खुनाचा आळ पुरुषोत्तमवरती यावा. पुरुषोत्तम त्या रात्री घरी न जाण्याचीही शक्यता होतीच.
म्हणून भागीमार्फत त्याला दारूतून गुंगीचं औषध पाजण्याचीही त्यानं तरतूद करून ठेवली. खुनाच्या दिवशी सकाळीच आपण आडगावला निघून गेलो असं त्यानं लोकांना भासवलं आणि तो गुप्तपणे मळ्यात जाऊन राहिला. त्या रात्री गुंगी येऊन पुरुषोत्तम निद्राधीन झाल्यावर व सगुनी झोपी गेल्यानंतर तो धाऱ्याच्या गजाला दोर बांधून त्याच्या सहाय्यानं खोलीत उतरला. सगुनीच्या तोंडात बोळा कोंबून तिच्या मुसक्या बांधून व खाली जमिनीवरती पाडून त्यानं तिच्यावरती बलात्कार केला आणि मग बरोबर आणलेल्या गुप्तीनं तिच्या अंगावर खस्साखस वार करून त्यानं तिला ठार केलं. गुप्ती व पत्र घेऊन पुन्हा दोरानं वर चढून माळवदावरून उतरून तो पसार झाला. पुढचा सारा बनाव त्यानं तुक्या व बाळा यांच्या मदतीनं रात्रीतून तयार केला. त्याचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची कसून झडती घेतली. तिथं त्यांना गुप्ती व पत्र या दोन्ही वस्तू मिळून गेल्या. त्याच दिवशी बळीराम, तात्या व बाळा यांना घेऊन साळुंके जीपनं रामपूरला जिल्ह्याच्या गावाला रवाना झाले. सगुनीच्या खुनाबद्दल बळीराम, तात्या व बाळा यांना अटक झाल्याचं वृत्त गावात वणव्यासारखं पसरलं आणि गावकरी लोकांमध्ये सर्वत्र एकच हलकल्लोळ उडून गेला. लोक जणू आगीत सापडल्यासारखेच सैरावैरा धावू लागले. एकमेकांच्या कानाशी लागून व डोळे विस्तृत करून आपल्याला कळलेल्या बातमीची सत्यता पारखू लागले. विस्मयाची आणि खळबळीची जी पहाडी लाट त्या दिवशी गावावरती आदळून फुटली तिला गावच्या संपूर्ण इतिहासामध्ये तोड नव्हती. 1.5 वर्षांपूर्वी पोलिसांनी पुरुषोत्तमला धरून गावात मिरवीत आणलं होतं. त्यावेळी देखील लोक इतके थक्क झाले नव्हते, कारण सगुनेचा खरा खुनी बळीराम पाटील असेल असा कुणाला कधी स्वप्नातही संशय आला नव्हता. गावातल्या अडाणी लोकांचं एक सोडा, पण रोजी एक रहस्य कथा वाचून अपराध विज्ञानात प्रति धनंजय व प्रति झुंजार बनलेल्या हनू मास्तरला सुद्धा या केसनं पुरतं चकवलं होतं. ते वर्गामध्ये मुलांसमोर नेहमी बढाई मारीत. पुरुषोत्तमनं खून केला ही गोष्ट पहिल्या प्रथम म्या शोधून काढली. पोलीस लोकांना काय बोडकं कळतंय होय त्यातलं. म्या सांगितलं तवा कुठं त्यांच्या बथड टाळक्यात उजेड पडला. आपल्या हुशारीचा व लोकप्रियतेचा जो उत्तुंग मनोरा मास्तरांनी हवेत उभारला होता तो त्या दिवशी कोसळून जमीनदोस्त होऊन गेला. समोरचं टेबल आपल्या लाथांच्या कृपाछत्राखाली झाकून मास्तर एका नव्या रहस्य कथेची लज्जत चाखण्यामध्ये गुंग झाले होते. एका पोरानं गुरुजी अशी हाक देऊन त्यांना आपल्या वाचन तंद्रीतून बाहेर खेचलं आणि 2 बोटं दाखवली. गुरुजींनी रागानं त्याच्याकडं पाहत जा म्हणून खुणावलं. तो पोरगा घाईघाईनं वर्गाबाहेर पळाला. त्याबरोबर दुसरा उठला व त्यानं 2 बोटं दाखवली. गुरुजींनी त्यालाही सोडलं. त्या सरशी आणखी 5-10 पोरांनी भराभरा उठून 2 बोटं दाखवून वर्गाबाहेर धूम ठोकली. 2 बोटं दाखवण्याची वर्गात साथच सुरू होऊन पाहता पाहता वर्ग ओस पडू लागला. गडबडून मास्तरांच्या तंगड्या धरणीवर येऊन उतरल्या. त्यांनी वर्ग सेक्रेटरीला समोर बोलावून खुलासा मागितला. नाऱ्या, अरे काय हाय ह? समद 2-2 बोटं करून बाहेर पळून राहिल्या ते. आपल्या पोरांनी खोपडी बिपडी झुकली का काय राज? गुरुजी, समद्यांना 2 बोटी लागल्या, समद्यांना सोडून द्या. नाऱ्यानं प्रस्ताव मांडला. समद्यांना सोडून द्या? मास्तर खेकसले. भडव्या, शाळा हाय का धर्मशाळा हाय? काय भानगड तरी काय हाय ही म्हणायची? ती सगुनिका कोण हाय म्हणत्या ती तिचा खून झाला नव्ह का? तो बळीराम सरपंचांनी केला म्हणत्या ती. गावामध्ये पळापळ चालल्या नुसती. पोलीस आल्या ती त्याला पकडायला. मास्तरांच्या हातातलं पुस्तकच गळून पडलं. त्यांच्या डोळ्यांपुढं अंधेरी आली. टेबलाचा आधार घेऊन त्यांनी डोळे मिटले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा वर्गातली बाकीची पोरं पसार होऊन शुकशुकाट झाला होता आणि नाऱ्या पळून जायच्या विचारात होता. वर्गाच्या दारावरून दुसरे शिक्षक चालले होते. त्यांना उद्देशून हानू मास्तरांनी प्रश्न केला. का हो दरेकर गुरुजी, गावात कसली गडबड उडाले म्हणायची? जिचा खून पुरुषोत्तमनंच केला असं तुम्ही ठासून ठासून सांगत होता, तिच्या खुनाबद्दल पोलिसांनी बळीराम सरपंचाला अटक केली आहे. त्यांच्या स्वरातला उपहास हानू मास्तरांना स्पष्ट जाणवला.
त्यांचं मन एकदम वैराग्याच्या भावनेनं भरून गेलं. त्यांनी नाऱ्याला म्हटलं, नाऱ्या, काड्याची डब्बी आण बेटा. नाऱ्यानं आ वासला. क्षणभर घुटमळून त्यानं खिशातून काड्याची डबी काढून दिली. मास्तरांनी काडी ओढून जमिनीवरती पडलेल्या पुस्तकाला लावली. डब्बी परत देता देता ते चमकून नाऱ्याकडं डोळे फाडून बघू लागले. नाऱ्या गाढवीच्या, तुझ्या खिशात काड्याची डबी कशी र म्हणायची? बिड्या उडतूस का काय भडव्या? मास्तर गरजले. म्हणजे त्याचं काय हाय बघा गुरुजी. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर सांगायचं तात्पर्य हे की एकंदरीत फाऊ गेला असता. जे काय हाय त्या असं हाय का कसं हाय हे कोण सांगावं? त्याचा कान धरून पिरगाळीत म्हणाले, लेका गुन्हा करून सवरून माझ्या पुढं प्रवचन देतोयस? बोल साल्या, बिड्या वडतोस का नाही त्या? हा, असं विवळून दुःखार्थ स्वरात नाऱ्या बोंबलला. वायच हळू वाडा कान गुरुजी, लय दुखतुया. त्याचं काय हाय तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता इड्या वडतो, पण कोण वडतो? खरं पाहिलं तर वडील तरी कसा, आणि का म्हणून, कशा पायी? सांगायचं तात्पर्य आलं का लक्षात? समजा माणूस हाय, एवढं कशाला? तुम्हीच हायसा. घटकाभर धरून चालू की तुम्हीच हात. आता माणूस म्हणलं म्हणजे त्याचं काय बघा. अगदी जर म्हणायचं तर माणूस हाय तिथं बिड्या आपल्या ठेवलेल्या, आणि बिड्या हाय तिथं माणूस आपला टपलेला. इड्या बिगर माणसाला गत नाही, आणि माणसा बगर बिडीला दुसरी जागा नाही. जगामध्ये माणूसच नसला तर बिड्या कोण व फुकणार, आणि इड्याच नसल्या तर माणूस कुठं तोंड घालणार? आता हेच बघा, सगुनीचा खून झाला. आता खून म्हणला म्हणजे तो वाहणारच की, तो काय राहणार हाय व्हय? तेव्हा सांगायचं तात्पर्य काय? आई ग, मेलो मेलो गुरुजी, जाऊ द्या मला. त्याचे दोन्ही कान करकचून पिरगाळीत गुरुजी म्हणाले, डांबीस, बदमाश, बिलंदर, माझ्या पुढं वामन महाराजी झाडतोस? नीट सरळ सांग, तुझ्या आईला इड्या वडतूस का नाही रले का? नाही गुरुजी, तुमच्या शपथ नाही. मग डबी कशी र तुझ्या खिशामधी? त्याचं काय हाय गुरुजी? वास्तविक नाही मजी घरी गेलं का माझा बा उलट्या सुलट्या माझ्यावर वरडतोया. नाऱ्या डबियान, नाऱ्या डबियान. तवा मी आपली खिशामध्येच याक ठेवून देतोया. मास्तरांनी त्याच्या खिशाचा झाडाझडती घेतली. त्यातून विडीचं एक फुटलेलं बंडल निघालं. त्यांनी पुसलं, आणि र काय? अभ्यासाला बसलो की माझा बा बाजारात कट्टल आणायला पिटाळतोया. तवा मग मी काय करतोया, एक कट्टल कायम खिशातच ठेवून देतोया. तरास वाचतो, दुसरं काय? बिड्यांचं कट्टल आणि काड्याची डब्बी स्वतःच्या खिशात कोंबीत मास्तरांनी त्याच्या डोक्यावर एक टपली हाणली आणि म्हटलं, जा आता. नाऱ्या लांब लांब टांगा टाकीत पळून गेला. त्याच्या मागोमाग घाई घाईनं कासोटा सावरून नीट खोवून हानू मास्तर शाळेबाहेर पडले आणि गावात धावले. 2-4 जणांकडे त्यांनी चौकशी केली आणि गावातलं इत्थंभूत वर्तमान त्यांना कळू आलं. आपली सगळी तर्क परंपरा कोलमडली आहे म्हणून ते कमालीचे खिन्न व उदास झाले. वाटेत मारुतीच्या पारावर वामन महाराजांभोवती 20-25 लोकांचा घोळका त्यांना जमलेला दिसला. तेही त्या घोळक्यात घुसले. गावात काय गोंधळ चालला आहे याची जाणीव नसल्याप्रमाणे वामन महाराजांचं एरंडाचं गुऱ्हाळ नेहमीप्रमाणे चालूच होतं. तर जे हत्ते कालाच्या ठाईवरून सांगायचं तात्पर्य काय, की जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतिक तू पाहे संचिताचे. तुकोबारायांचं काय म्हणणं आहे महाराज माहीत आहे? हा प्रश्न करून ते लोकांकडे बघू लागले. वय महाराज, एक उत्साही भगत मध्येच बोलला, जशी बी परस्त्री असल तशी गोड मानून शांतीला कौतुकांनी तोंड द्यायला पाहिजे. हातले का गंप्या? महाराज त्याच्यावर खेकसलं. अरे एवढं कळना झालंय वय तुला? परस्त्री नव, परिस्थिती, परीची स्थिती. म्हणजे त्याचं काय हाय बघा. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर सांगायचं तात्पर्य हे की माणसाच्या संचिताचं कौतुक मोठं दांडगं हाय. जशी माणसाची स्थिती म्हणजे ऐपत असल तशी त्याला परी मिळते. जशी पुरुषोत्तमला सगुनी भेटली होती, पण एकंदरीत पाहू गेलं असता शेवटी काय झालं? अखेर ही सगळी त्याचीच माया बरं का. त्याच्या इच्छेबिगर तोंडातलं नागिलीचं पान सुद्धा हलू शकत नाही.
म्हणून जेहत्ते कालाच्या ठाई तुकोबा माऊलीनं सांगून टाकलं हाय. कोण केली बाळा दुधाची उचापती, वाढवी स्त्रीपती स्तने दोन्ही वाढवी. बोला ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मास्तरांनी पुढं सरून त्यांचे पाय धरून गदगद सुरात म्हटलं, खरं हाय महाराज, सगळी त्याचीच माया हाय, या अगदी खरं हाय. वामन महाराज सांगत होते त्यात खोटं काय होतं. सगळी त्याचीच माया, नाहीतर खुनाचं रहस्य 1.5 वर्षांपर्यंत दबून कसं राहिलं. खरा आरोपी उघडकीला आला हा निव्वळ योगायोग. वास्तविक पाहता अगदी जर म्हणाल तर आनंदराव व साळुंके यांच्यासारखी चतुर माणसं मिळाली नसती तर सत्य कधीच उजाडलं नसतं. अशी किती सत्य अंधारात गळचेपी होऊन पडून असतील. खटला होऊन बळीरामला फाशीची सजा ठोठावण्यात आली. पुरुषोत्तमला निधनोत्तर निर्दोष मुक्त करण्यात आलं आणि गलथान, दिशाहीन व विपर्यस्त चौकशीबद्दल पोलीस खात्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला. मजेची गोष्ट अशी की दैवाची वक्रोक्ती म्हणतात की वक्रगती. अपिलात बळीरामची फाशी रद्द झाली व त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. कायदा आंधळा असतो, बहिरा असतो, निर्गुण निर्विकार असतो, परंतु बाप दाखीव नाहीतर श्राद्ध कर या रोखठोक तत्वानं चालत असतो. दया, माया, सहानुभूती या भावनांनी तो विचलित होत नाही. म्हणूनच चोर सोडून संन्यासी सुळी जातो. कित्येक वेळा कोर्टापुढं आलेला पुरावा सत्य वस्तुस्थितीहून अगदी वेगळा, विपर्यस्त व विपरीत असतो. पण न्याय्य कोर्ट वस्तुस्थितीवर चालत नसतात, पुराव्यावरती चालतात. 10 अपराधी निर्दोष सुटले तरी चालतील, पण एक निर्दोषी फासावर लटकू नये हे कायद्याचं पायाभूत मार्गदर्शक सूत्र. पण प्रत्यक्षात 10 दोषी सुटतात आणि एखादा निर्दोषी मात्र नेमका मारला जातो. कायदा जीव घेऊ शकतो, घेतलेला जीव परत देऊ शकत नाही. इन केस ऑफ डाऊट इट इज ऑलवेज बेस्ट टू लीन टू द साइड ऑफ मर्सी. अशी न्यायाची भूमिका आहे, असायलाच पाहिजे. संशयास्पद स्थितीत न्यायाचा काटा दयेकडे झुकला पाहिजे. बिचाऱ्या पुरुषोत्तमला मात्र दयेचा कणही मिळू शकला नाही आणि तरीही आमचे विचारवंत म्हणतात फाशीची शिक्षा हवीच, नाहीतर समाजात अनर्थ माजेल. केवढा मौलिक विचार म्हणायचा हा.